सर्वांना माहिती आहे आता टी-ई-टी पेपरसाठी आपल्याकडे फक्त बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करावा लागणार आहे, तरच आपण या ठिकाणी पास होणार आहेत पहा. आता आपण होता होईल तेवढं व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु मित्रांनो या ठिकाणी सर्वच घेणे शक्य नाही पहा. आता तुम्हाला एकच पर्याय आहे आपले पी-डी-एफ घेणे. ₹399 मित्रांनो आपले ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. यामध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील पासिंगपुरते, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाईड केलेलं आहे पहा. तुम्हाला जर कामानिमित्त किंवा तुमच्या जॉबमुळं या ठिकाणी अभ्यास नसेल झाला तर लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. राहिलेल्या दिवसामध्ये तुमचा बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल आणि तुम्हाला चांगलं या ठिकाणी मार्क घेण्यास मदत होईल मित्रांनो. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी ₹399 ची आपण ही पी-डी-एफ तयार केलेली पहा. मित्रांनो पैसा आपण कधीही कमवू शकतो, परंतु जर गेलेली वेळ आहे पहा ही परत येत नसते. मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला पास होऊन घ्यायचं आहे पहा. आपल्या डोक्यामागची झंझट काढून टाकायची. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी. कारण की नंतर मग आपण जर विचार केला, घेतलं असतं तर बरं झालं असतं. असे आपले कुठं जेवायला गेलो, चहा-पाण्याला, नाश्त्याला, कुठं पेट्रोलला, कुठे पण पैसे खर्च होतात. परंतु योग्य ठिकाणी पैसे लावा. नक्की तुम्हाला रिटर्न यामधून मिळणार आहेत पहा. ₹399 जो काही आपला फोनपे नंबर आहे पहा 9325230840 या नंबरला 399 पाठवा. मी तुम्हाला लगेच एका मिनिटामध्ये बघा सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल तुमच्या WhatsAppला आणि लगेच वाचून काढा मित्रांनो. 10 दिवस आहेत. 10 दिवसामध्ये बऱ्याच वेळेस त्याला रिव्हिजन होणे आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर सुद्धा येईल. चला जास्त काही सांगत नाही आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपला एक स्पेशल टी-ई-टी भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्यावरती आपण महत्त्वाचे हायलाइटेड पॉईंट्स टाकत असतो. ते सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. टिंब स्वरूपाचे शिक्षक वर्तन आहे. अद्यापन टिंब स्वरूपाचं शिक्षक वर्तन आहे. चला द्या उत्तर आपल्याला 1 सेकंद या ठिकाणी मिळत आहे. तर मित्रांनो अ आणि ब दोन्ही आपल्या या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. औपचारिक आणि कृत्रिम हे दोन्ही पण आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गंमत म्हणून केवळ मुलाला पाण्यामध्ये ढकललं आणि जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पोहणे त्याला काही प्रमाणामध्ये जमले. या ठिकाणी अध्यापनाची टिंब पूर्ण होत नाही. तर कोणती अट पूर्ण होत नाही सांगा पटकन. तर मित्रांनो अट क्रमांक 4 या ठिकाणी पूर्ण होत नाही पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापन म्हणजे टिंब. तर अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा शिक्षक विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रिया. अध्यापन म्हणजे काय? शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रिया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापन घडण्यासाठी पुढीलपैकी कोणती अट आवश्यक नाही? तर कोणती अट आवश्यक नाही मित्रांनो यामध्ये शिक्षक करीत असलेल्या कृती आशयाचं अध्ययन होण्यास पूरक अशा नाहीत. ही अट या ठिकाणी आवश्यक नाही. बाकी सगळ्या अटी बघू शकता. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये विशिष्ट आंतरक्रिया घडणं आवश्यक आहे. आंतरक्रियेपूर्वी शिक्षकाला आशय ज्ञात आहे, तर विद्यार्थ्याला तो ज्ञात नाही हे सुद्धा या ठिकाणी अट पाहिजे. चला पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये अधिबोधन विकासासाठी शिक्षकांनी टिंब दिलं पाहिजे. तर काय दिलं पाहिजे मित्रांनो सांगा पटकन. तर अध्ययन अनुभव आपल्या याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अध्ययन अनुभव. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वाभाविक परिसरामध्ये सहजतेने समस्यायुक्त कृती पूर्णत्वास नेणे म्हणजे टिंब होय. म्हणजेच काय होय मित्रांनो, प्रकल्प होय. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक अ म्हणजे काय प्रकल्प होय पहा. अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षक घटकाबरोबरच आणखीन कोणत्या घटकाला महत्त्व आहे? तर आणखीन मित्रांनो कोणत्या घटकाला महत्त्व आहे? विद्यार्थी, त्याच्यानंतर विषय, त्यानंतर मानवी वर्तन. मित्रांनो वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की अध्यापनाचं मुख्य उद्दिष्ट काय असावं? अध्यापनाचं मुख्य उद्दिष्ट काय असलं पाहिजे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो विद्यार्थ्याची विचारशक्ती विकसित करणे हेच आपल्या या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे. खालीलपैकी कोणता घटक अध्यापनावर सर्वात प्रभावशाली आहे? सांगा कोणता घटक हा सर्वात जास्त प्रभावशाली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा प्रेरणा आणि योग्यता म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हेच बरोबर उत्तर आहे पहा. NEP काय प्रश्न आहे पहा. NEP 2020 नुसार प्राथमिक शाळांमध्ये सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मकता प्राप्त करण्याचं लक्ष्य वर्ष कोणतं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? तर 2025 पर्यंतचं काय पहा योग्य उत्तर आहे किती? 2025 पर्यंत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापन क्षमतेमध्ये टिंबचा समावेश होत नाही. तर कशाचा होत नाही मित्रांनो? तर विद्यार्थ्याची प्रगती याचा समावेश होत नाही. बाकी ज्ञान, कौशल्य, विश्वास याचा काय होतो? समावेश होतो. वर्गामध्ये शिकवित असताना अध्यापकाने प्रदर्शित केलेले वर्तन म्हणजे टिंब होय. तर म्हणजेच काय मित्रांनो अध्यापन कार्य ऑप्शन क्रमांक ब आपलं बरोबर उत्तर आहे पहा. आपल्याकडे या ठिकाणी वेळ आहे पहा अभ्यासाला. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ तयार केलेल्या आहेत पहा. फक्त ₹399 लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी-डी-एफ घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास,
सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही पहा. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 0840 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीमुळे प्रथम हस्तज्ञान प्राप्त होतं मित्रांनो? कोणत्या पद्धतीमुळे? तर सांगा पटकन. ऑप्शन क्रमांक ब प्रयोगशाळा पद्धती. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे काय? प्रयोगशाळा पद्धती. टिंब-टिंब या अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असतो. तर कोणत्या मित्रांनो सांगा पटकन? तर चर्चा पद्धती. ऑप्शन क्रमांक अ चर्चा पद्धती आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. शिकवणाऱ्याने एकतर्फी बोलणे आणि शिकणाऱ्याने त्याचं बोलणं ऐकणे हे विधान कोणत्या पद्धतीला लागू होतं? द्या उत्तर. कोणत्या पद्धतीला हे लागू होतं? तर व्याख्यान पद्धती. ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे काय? व्याख्यान पद्धती आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रकल्प पद्धतीचा टिंब-टिंब हा जनक होय. तर प्रकल्प पद्धतीचा जनक कोण आहे? चला द्या उत्तर. तर पहा किलपॅट्रिक याचं बरोबर उत्तर आहे काय? किलपॅट्रिक. विद्यार्थी टिंब-टिंब प्रकारे चांगलं शिकतात. विद्यार्थी कोणत्या प्रकारे चांगले शिकवतात? सांगा पटकन. तर प्रत्यक्ष कृती करून याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. प्रत्यक्ष कृती करून याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंब-टिंब पद्धतीत सर्वजण मिळून एखाद्या समस्येचं विवेचन, विश्लेषण किंवा मूल्यमापन करतात. कोणत्या पद्धतीनुसार मित्रांनो? तर चर्चा पद्धत याचं योग्य उत्तर आहे. कोणती? चर्चा पद्धत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वाध्यायाचं स्वरूप टिंब-टिंब असू नये. तर स्वाध्यायाचं स्वरूप कसं असू नये? पुस्तकातील प्रश्नांची उत्तरे लिहिणे हे सुद्धा असलं नाही पाहिजे. नकाशा वाचन करणे, चित्र आकृती यांचं निरीक्षण करून प्रश्न सोडवणे आणि परिसरासंबंधित माहिती लिहिणे अशा प्रकारचं स्वरूप असलं पाहिजे. अध्ययन व अध्यापन या टिंब-टिंब आहेत. मित्रांनो ह्या काय आहेत? दोन परस्पर विरोधी क्रिया आहेत पहा. दोन परस्पर विरोधी क्रिया आहेत पहा. अध्ययन ही टिंब-टिंब प्रक्रिया आहे. अध्ययन ही टिंब-टिंब प्रक्रिया, तर अध्यापन ही टिंब-टिंब प्रक्रिया आहे. चला द्या उत्तर. त्याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ. अध्ययन ही नैसर्गिक आहे आणि अध्यापन ही काय मित्रांनो कृत्रिम प्रक्रिया आहे पहा. विद्यार्थी प्रकल्प कार्य करत असताना शिक्षकांना त्यांच्या टिंब-टिंब अध्ययन करण्याच्या प्रक्रियेचा परिचय होतो. तर मित्रांनो कोणत्या याचा परिचय होतो या ठिकाणी? तर पहा नैसर्गिक अध्ययन करण्याचा या ठिकाणी परिचय होतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उच्च शिक्षणामध्ये सर्रास वापरली जाणारी पद्धती टिंब-टिंब होय. तर उच्च शिक्षणामध्ये कोणती पद्धती या ठिकाणी वापरली जाते? तर पहा व्याख्यान याचं बरोबर उत्तर आहे काय? व्याख्यान. सामाजिक वातावरणामध्ये मनपूर्वक हेतू साकारणारा उपक्रम म्हणजे प्रकल्प होय. ही प्रकल्पाची व्याख्या टिंब-टिंब यांनी केली. तर ही मित्रांनो कोणी केली? तर किलपॅट्रिक याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक अ. किलपॅट्रिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, प्राथमिक स्तरावर अध्यापनासाठी व्याख्यान पद्धती वापरू नये कारण यामध्ये. तर बघा यामध्ये काय असतं? तर विद्यार्थ्यांचा सहभाग एकदम कमी असतो पहा. विद्यार्थ्याच्या विचाराला आणि कृतीला चालना मिळत नाही आणि अजिबात. आणि शिक्षकाचं एक सलग बोलणं विद्यार्थ्यांना कंटाळवाणं वाटतं. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. विद्यार्थ्याचा अत्यल्प सहभाग असलेली एकमार्गी पद्धत कोणती आहे? तर कोणती मित्रांनो? व्याख्यान याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क. व्याख्यान याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कल्पक आणि नाविन्यपूर्ण स्वाध्याय दिले पाहिजेत याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवा. विद्यार्थ्याची शाळा, कुटुंब यामध्ये अध्ययन प्रक्रिया चालू राहते हे पण आहे. स्वयंअध्ययनाची सवय विकसित होते हे सुद्धा बरोबर आहे. शालेय ज्ञानाचा जीवनाशी संबंध जोडला जातो हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व मित्रांनो काय पाहिजे? योग्य उत्तर आहे काय? वरील सर्व. टिंब-टिंब नियोजन अध्यापन नियोजनाचा दुसरा टप्पा आहे.
तर मित्रांनो कोणता टप्पा आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक ब, घटक नियोजन हा अध्यापन नियोजनाचा दुसरा टप्पा आहे पहा, घटक नियोजन. टिंबटिंब हा चर्चेचा प्रकार नव्हे. तर मित्रांनो कोणता चर्चेचा प्रकार नाहीये? तर व्याख्यान याचं बरोबर उत्तर आहे. बाकी पहा परिसंवाद, सेमिनार आणि गट चर्चा हे काय मित्रांनो चर्चेचे प्रकार आहेत पहा. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये टिंबटिंब घटक केंद्रबिंदू आहे. तर कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक क, विद्यार्थी याचं मित्रांनो याचं उत्तर आहे पहा, लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धतीतील टिंबटिंब पद्धती वेळखाऊ आहे. तर कोणती पद्धती या ठिकाणी वेळखाऊ आहे मित्रांनो? सांगा पटकन. तर मित्रांनो लक्षात ठेवा, चर्चा, गप्पा जर चालू झाल्या म्हणजे चर्चा म्हणजेच एकमेका गोष्टीविषयी चर्चा, ही पद्धती वेळखाऊ आहे पहा. विशिष्ट उद्दीपक, विशिष्ट प्रतिक्रिया असं संबंध अध्यापन प्रस्थापिले केले जातात. सांगायचं उत्तर तर अभिसंधान याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणते प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य नाही? खालीलपैकी कोणतं प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य नाही? सांगा पटकन. तर मित्रांनो सर्व पाठ्य घटक या पद्धतीने शिकवता येतात, हे वैशिष्ट्य नाही पहा. बघा बाकीचे काय आहेत पहा, सामाजिक सहकार्याची भावना वाढते, कौशल्यामध्ये वृद्धी होऊन व्यावहारिक शहाणपण येतं, ज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडला जातो. हे सगळे मित्रांनो प्रकल्प पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वर्गामध्ये नवीन पाठ्यघटक शिकवण्यासाठी शिक्षक काय करेल? यामध्ये शिक्षक काय करेल मित्रांनो? विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर या ठिकाणी जाणेल. पहिल्यांदा विद्यार्थ्यांना काय केलं जाईल? प्रश्न विचारले जातील आणि त्यांची जी काही बुद्धीचा स्तर आहे हा जाणून येईल. अध्ययन सुलभ, सुयोग्य, सुकर होण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब होय. चला सांगा पटकन. तर मित्रांनो अध्यापन, लक्षात ठेवा अध्यापन होय. ऑप्शन क्रमांक ब, अध्यापनाचा टिंबटिंब हा प्रथम स्तर आहे. अध्यापनाचा टिंबटिंब हा प्रथम स्तर आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, आकलन याचं काय पहा योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवायचंय आकलन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, काही तथ्य विद्यार्थ्यांना समजण्यासाठी केलेले अध्यापन म्हणजे टिंबटिंब. सांगा. तर मित्रांनो आकलन स्तरावरील अध्यापन याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी टिंबटिंब हे अध्यापनाचं तत्व नाही. तर कोणतं तत्व नाही? तर पूर्वग्रह, ऑप्शन क्रमांक ड हे काय मित्रांनो अध्यापनाचं तत्व नाही, पूर्वग्रह. सज्जता प्रवर्तन कौशल्याचा मुख्य उद्देश टिंबटिंब असतो. सज्जता प्रवर्तन कौशल्याचा मुख्य उद्देश टिंबटिंब असतो. कोणता उद्देश असतो मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक क, जिज्ञासा जागृती याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्यापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. मित्रांनो अध्यापन ही कशी प्रक्रिया आहे सांगा. तर मित्रांनो सहेतुक याचं बरोबर उत्तर आहे, कशी पहा सहेतुक. अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला काय म्हटलं जातं सांगा पटकन. तर त्याला मित्रांनो अध्यापन कौशल्य असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक अ, अध्यापन कौशल्य. पुढचा प्रश्न मित्रांनो, जेव्हा बोधात्मकतेमधील संश्लेषण स्तर गाठण्यासाठी अध्यापन केलं जातं तेव्हा ती अध्यापनाची टिंबटिंब पातळी असते. तर कोणती पातळी असते मित्रांनो? तर बघा उपयोजन, ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे उपयोजन. लक्षात आलं. मूर्ताकडून अमूर्ताकडे हे अध्यापनामधील टिंबटिंब आहे. तर मित्रांनो हे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक ब सूत्र आहे पहा, लक्षात ठेवायचं आपल्याला सूत्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, विषय प्रतिपादन ही पाठ नियोजनाची टिंबटिंब होय. तर काय मित्रांनो तृतीय पायरी पहा, लक्षात ठेवा विषय प्रतिपादन ही पाठ नियोजनाची तृतीय पायरी पहा. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचं कोणतं सूत्र या ठिकाणी वापरलं? मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर हे ऑप्शन क्रमांक ब, ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे या ठिकाणी सूत्र वापरलेलं आहे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, शिक्षकाला अध्यापनामध्ये मूर्त स्वरूपाची उदाहरणे द्यावी लागतात. मूर्त उदाहरणे म्हणजेच काय? मित्रांनो मूर्त उदाहरणे म्हणजेच काय? प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दाखवता आणि समजावून सांगता येणारी बाब यालाच काय म्हणतात? मूर्त उदाहरणे असं म्हणतात पहा, लक्षात आलं मूर्त उदाहरणे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी अध्यापनाचं कोणतं सूत्र नाही? चला सांगा पटकन, खालीलपैकी अध्यापनाचं कोणतं सूत्र नाही? तर मित्रांनो कठीणाकडून सोप्याकडे हे या ठिकाणी सूत्र नाही. बाकी पहा मित्रांनो, मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे, पूर्णांकडून अंशाकडे आणि पृथक्करणातून संश्लेषणाकडे हे काय मित्रांनो
अध्यापनाचे सूत्र आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अध्यापनाचा संबंध खालीलपैकी कोणाशी असतो? अध्यापनाचा संबंध खालीलपैकी कोणाशी असतो? तर मित्रांनो, शिक्षक विद्यार्थी. आपलं याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, शिक्षक विद्यार्थी. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अध्यापन ही टिंबटिंब स्वरूपाची प्रक्रिया आहे. तर मित्रांनो, अध्यापन ही कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे सांगा पटकन. तर मित्रांनो, सापेक्ष. लक्षात ठेवायचं आपल्याला, सापेक्ष प्रकारची स्वरूपाची काय पहा प्रक्रिया आहे. विद्यार्थी वर्तनाला आकार देणे हे टिंबटिंब अध्यापनाचं उद्दिष्ट आहे. सांगा. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ, अभिसंधानाचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. अध्यापनामध्ये खालीलपैकी कशास अधिक महत्त्व देणं गरजेचं आहे? सांगा. अध्यापनात खालीलपैकी कशास अधिक महत्त्व देणं गरजेचं आहे? तर मित्रांनो, क्रियाशीलता. मित्रांनो, तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिलीच असेल. PDF मध्ये याच्यापेक्षा जास्त क्वालिटी आणि IMP असे प्रश्न आहेत मित्रांनो. ₹399 लगेच फोनपे करा. लगेच फोनपेमध्ये जाऊन पेमेंट करा. एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईन. त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करून PDF घ्या मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला लागा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. फक्त आपल्याला 15 दिवस अभ्यासायचं आहे पहा. 15 दिवसामध्ये बघा, जान लागा तो या जाने तो करून टाका. कारण की वारंवार झुलत बसण्यापेक्षा एक घाव दोन तुकडे केलेले कधी पण चांगलं असतं. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका, जास्त सांगत नाही. चला, 51 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापनामध्ये कशाचं अधिक महत्त्व असतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, क्रियाशीलतेला. ऑप्शन क्रमांक ड, क्रियाशीलतेला. अध्यापन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया नाही? मित्रांनो, अध्यापन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया नाही? टिंबटिंबची प्रक्रिया नाही. तर कंटाळवाणी नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, कंटाळवाणी. कौशल्य संपादनासाठी अध्यापन, कौशल्य संपादनासाठी टिंबटिंब अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. तर मित्रांनो कोणता? तर प्रशिक्षण. ऑप्शन क्रमांक ब, प्रशिक्षण या ठिकाणी उपयुक्त ठरतं पहा. शिक्षक विविध गोल वस्तू दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगत असतील तर त्यामध्ये अध्यापनाचं कोणतं सूत्र या ठिकाणी वापरलेलं आहे? तर मित्रांनो, कोणतं सूत्र या ठिकाणी वापरलेलं आहे? तर मूर्त्याकडून अमूर्ताकडे हे जे काही सूत्र आहे वापरलेले पहा. टिंबटिंब हा अध्यापनावर परिणाम करणारा घटक नाही. मित्रांनो, कोणता परिणाम करणारा घटक नाही? तर अध्ययन परिस्थितीला वातावरणाचं स्वरूप हा या ठिकाणी परिणाम करणारा घटक नाही पहा. विद्यार्थ्याच्या कोणत्या बाबी अध्यापकाला प्रभावित करतात? मित्रांनो, कोणत्या बाबी आहेत ते या ठिकाणी प्रभावित करतात? तर बौद्धिक स्तर, सर्जनशीलता स्तर, अध्ययनासंबंधित पूर्वज्ञान आणि कौशल्याचा स्तर. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढील दोन विधानाशी संबंधित योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मित्रांनो, सराव पाठाची उद्दिष्टे तात्कालिक स्वरूपाची आहेत. विधान 2 हे सलग पाठाची उद्दिष्टे दूरगामी स्वरूपाची आहेत. सांगा पटकन याचं योग्य उत्तर काय होईल? तर मित्रांनो, दोन्ही पण विधाने एकदम खरेच, एकदम सत्य आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापनाची परिणामकारता म्हणजे टिंबटिंब. तर यालाच काय म्हणतात मित्रांनो? अध्यापनाचे उद्दिष्ट साध्य होण्याचं प्रमाण असं म्हणतात पहा. वर्तन परिवर्तन हे अध्यापनाचं फलित होय म्हणून यास टिंबटिंब म्हणतात. याला काय म्हणतात मित्रांनो? अध्ययन निष्पत्ती. ऑप्शन क्रमांक अ, अध्ययन निष्पत्ती असं म्हणतात पहा. यशस्वी अध्यापन म्हणजे टिंबटिंब होय. मित्रांनो, यशस्वी अध्यापन म्हणजेच टिंबटिंब होय, म्हणजेच परिणामकारक अध्ययन होय पहा. विद्यार्थ्याचा अंतिम वर्तनाचं स्पष्ट चित्र म्हणजेच टिंबटिंब होय. तर मित्रांनो, अध्ययन निष्पत्ती याचं योग्य उत्तर होईल पहा. विद्यार्थ्याची ही जबाबदारी शिक्षकांनी घेणं अनिवार्य नाही. तर मित्रांनो, पालन पोषणाची जबाबदारी शिक्षकांनी घेणं हे बघा अनिवार्य नाही पहा, पालन पोषण. टिंबटिंब हे शिक्षकाचं प्रथम कार्य आहे. मित्रांनो, शिक्षकाचं प्रथम कार्य काय आहे? तर अध्यापन व्यवसायाला अग्रक्रम देणे हेच या ठिकाणी शिक्षकाचं कार्य आहे पहा. शिक्षकांनी टिंबटिंब या बाबीवर ध्यान दिलं नाही पाहिजे. तर बघा, एखाद्या विद्यार्थ्याबाबत पूर्वग्रह ठेवणे याबद्दल ध्यान दिलं नाही पाहिजे. शिक्षकास आपला व्यवसाय करताना आचारसंहिता पाळावी लागते. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? तर मित्रांनो, कोणत्या गोष्टीचा या ठिकाणी समावेश होत नाही? तर दाम तसे काम याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब हा प्रकल्प पद्धतीचा जनक होय. तर प्रकल्प पद्धतीचा जनक होय कोण? तर किलपॅट्रिक याचं बरोबर उत्तर आहे पहा. समस्या निराकरण पद्धतीची पहिली पायरी टिंबटिंब होय. मित्रांनो, समस्या निराकरण पद्धतीची पहिली पायरी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक क, समस्येची ओळख करून स्वरूप निश्चित करणे हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढीलपैकी कोणत्या सूत्राला प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षकडे असं सुद्धा म्हणतात? तर कोणतं सूत्र आहे मित्रांनो? मूर्ताकडून अमूर्ताकडे
हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. विशिष्टकडून सामान्यकडे या सूत्राचा उपयोग करताना टिंबटिंब अध्यापनाच्या पद्धतीचा वापर करावा लागतो. कोणत्या अध्यापन पद्धतीचा? तर लक्षात ठेवा उद्गामी याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क उद्गामी. पुढीलपैकी असत्य म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? तर मित्रांनो चुकीची जोडी कोणती पहा. स्वयंशोधन पद्धती जोंडोई ही चुकीची. बाकी पहा प्रकल्प पद्धती, उद्गामी पद्धती आणि अवगामी पद्धती याचे सगळे या ठिकाणी बरोबर आहेत पहा. टिंबटिंब या अध्यापन सूत्रात विद्यार्थ्याची कुवत पाहून त्यात क्रमाक्रमाने काठीण्य आणलं जातं. तर मित्रांनो लक्षात ठेवा पूर्णाकडून अंशाकडे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, अध्यापन करताना विशिष्ट उदाहरणे सोडवून त्यांच्या मदतीने एखादं तत्व, एखाद्या सामान्य गुणधर्म, एखादा सामान्य सूत्र तयार करण्याच्या पद्धतीला टिंबटिंब पद्धती असं म्हणतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणती पद्धती म्हणतात? उद्गामी. ऑप्शन क्रमांक अ उद्गामी पद्धत असं म्हटलं जातं पहा. टिंबटिंब या अध्यापन पद्धतीत सूत्राचा शोध कसा लागला हे विद्यार्थ्यांना कळत नाही. तर मित्रांनो लक्षात ठेवा कसा लागला हे कळत नाही. तर याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक क अवगामी. ऑप्शन क्रमांक क अवगामी याचं बरोबर उत्तर आहे पहा. उद्गामी पद्धतीच्या पाठाच्या पाऱ्यामध्ये टिंबटिंब ही दुसरी पायरी आहे. तर मित्रांनो कोणती दुसरी पायरी आहे? तो ऑप्शन क्रमांक ब तुलना. लक्षात ठेवा मित्रांनो तुलना याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणती जोडी या ठिकाणी असत्य आहे? मित्रांनो असत्य जोडी कोणत्या आहे? तर ऑप्शन क्रमांक ड प्रायोगिक विशिष्टाकडून सामान्यकडे ही या ठिकाणी असत्य. बाकी पहा अवगामी म्हणजे सामान्यकडून विशेषाकडे. सर्वांनी लिहून ठेवा आहे मित्रांनो. या ठिकाणी आपला मार्क पक्का करा. पृथ्थकरण म्हणजे अज्ञाताकडून ज्ञाताकडे आणि संयोजक म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. बघा हे थोडं किचकट हे लक्षात ठेवून घ्या. टिंबटिंब ही विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहे. तर मित्रांनो उद्गामी याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क उद्गामी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विविध भौमितिक आकृत्या काढणे हा टिंबटिंब प्रकारचा प्रकल्प आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक क कौशल्य प्रदान याचं बरोबर उत्तर आहे पहा. समस्या निराकरण ही टिंबटिंब अध्यापन पद्धती आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क सामूहिक. ऑप्शन क्रमांक क सामूहिक. समस्या निराकरण पद्धतीत समस्या निवडताना कोणत्या बाबीचा विचार केला जातो? तर मित्रांनो समस्या गरज आवश्यकता याच्याशी संबंधित असावी, समस्या कार्यसिद्धीस नेणारी असावी, चर्चेला न्याय देणारी किंवा निष्कर्ष ठरवणारी असावी. म्हणजे वरील सर्व मित्रांनो या ठिकाणी या बाबीचा विचार केला जातो पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, समस्या निराकरणाच्या टिंबटिंब या पायरीमध्ये शिक्षकाची भूमिका विविध गटांनी काढलेल्या निष्कर्षाची योग्यता तपासणे अशी असते. तर ऑप्शन क्रमांक ड निष्कर्षाचं मूल्यमापन आणि पडताळा. पुढचा प्रश्न मित्रांनो, समस्या निराकरणाच्या पायऱ्याचा योग्य क्रम कोणता आहे पहा. आता या ठिकाणी आपल्याला योग्य क्रम ओळखायचा आहे मित्रांनो. तर पहा पहिलाच क्रम योग्य का? समस्येची मांडणी करायची, त्याचं विश्लेषण करायचं, संश्लेषण करायचं, परीक्षण करायचं, निष्कर्षाचं मूल्यमापन करायचं आणि पडताळा करायचा. हेच या ठिकाणी बरोबर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापनाची प्रायोगिक पद्धती टिंबटिंबवर आधारलेली आहे. तर मित्रांनो ही कशावरती आधारलेली आहे? तो ऑप्शन क्रमांक ब ज्ञान प्रत्यक्ष कृती करून चांगल्या प्रकारे मिळवता येतं. प्रायोगिक पद्धती यावर आधारलेली आहे पहा. टिंबटिंब ही सहकार्यात्मक अध्ययन कार्यनीती नाही. तर मित्रांनो व्याख्यान आपल्या या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे काय? व्याख्यान. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील दोन विधानांशी संबंधित बरोबर आपल्याला पर्याय निवडायचे आहे पहा. विधान एक या ठिकाणी पहा, स्वाध्यायाच्या प्रश्नामध्ये संदिग्धता असू नये. आणि विधान 2 आहे, विद्यार्थ्यांना स्व अध्ययनाची सवय लावण्यासाठी स्वाध्याय महत्वाचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कोणतं विधान बरोबर आहे? तर दोन्ही विधाने मित्रांनो एकदम बरोबर आहेत. दोन्ही विधानं सत्य आहेत. टिंबटिंबमध्ये शिक्षकाने अध्यापन केलेल्याची घटकाची उजळणी घेण्याची जबाबदारी संगणकावर सोपवली जाते. तर मित्रांनो लक्षात ठेवा ड्रिलमध्ये टिंबटिंब हा संशोधन पद्धतीचा उद्गाता आहे. तर कोणता आहे मित्रांनो? H.E. आर्मस्ट्रॉंग याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रायोगिक पद्धती कोणत्या तत्वावर आधारित आहे? कोणती प्रायोगिक पद्धती कोणत्या तत्वावरती आधारित आहे? तर मित्रांनो कृतीधारा अध्ययन. ऑप्शन क्रमांक अ याचं योग्य उत्तर आहे पहा. माहीत असलेल्या बाबीकडून माहीत नसलेल्या बाबीकडे जाणं याला टिंबटिंब असे म्हणतात. याला मित्रांनो काय म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक अ
ज्ञाताकडून अज्ञाताकडे याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्यापनाची व्याख्या टिंबटिंब अशी केली आहे. तर अध्यापनाची व्याख्या मित्रांनो, अध्यापनाची सोय अशी केलेली पहा. काय? अध्यापनाची सोय. पुढचा प्रश्न मित्रांनो, की शिक्षकांनी अध्यापन सूत्राचा वापर करताना टिंबटिंबचा विचार करावा. तर पहा मित्रांनो, अध्ययनार्थीचे वय, अध्ययनार्थीची मानसिक परिपक्वता आणि विषयाचे काठिण्य. मित्रांनो, वरील सर्व विधाने हे काय आहेत पहा, बरोबर आहेत पहा. हे सगळे बरोबर आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय अध्यापन सूत्र दर्शवित नाही? तर मित्रांनो, सोप्याकडून कठीणाकडे हा मित्रांनो अध्यापन सूत्र दर्शवत नाही. विद्यार्थी प्रयोगशाळेमध्ये जाऊन स्वतः प्रयोग करून पाहतो, त्यास टिंबटिंब पद्धती म्हणतात. त्याला मित्रांनो कोणती पद्धत म्हटलं जातं? तर प्रयोगशाळा पद्धत म्हटलं जातं. कोणती? प्रयोगशाळा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. पुढीलपैकी असत्य विधान कोणतं आहे? तर पहा, दिग्दर्शन पद्धतीमुळे श्रमाची प्रतिष्ठा कळते हे विधान असत्य पहा. बाकी जर पाहिलं, स्वतः कृती करून विषय ज्ञान मिळवण्यास प्रायोगिक पद्धती उपयुक्त आहे, एकदम बरोबर. योग्य मार्गदर्शनाअभावी अचूक निरीक्षण करता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. स्वयं संशोधन पद्धती विद्यार्थी केंद्रित पद्धती होय, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षक जेव्हा प्रयोग प्रत्यक्षामध्ये वस्तू, क्रिया इत्यादी भाग दाखवतात आणि त्यांचं स्पष्टीकरण करतात, त्याला टिंबटिंब असे म्हणतात. त्याला मित्रांनो काय म्हणतात? दिग्दर्शन असं म्हणतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दिग्दर्शन पद्धतीची मर्यादा कोणती आहे? तर दिग्दर्शन पद्धतीची जी काही मर्यादा आहे मित्रांनो, ती कोणती आहे? तर वैयक्तिक प्रयोगाचा आनंद विकत मिळत नाही. वैयक्तिक प्रयोगाचा आनंद मिळत नाही बघा, विकत नाही, मिळत नाही. कृतीद्वारा शिक्षण हे तत्व पुढीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वापरलं जात नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ब, दिग्दर्शन याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, दिग्दर्शन. प्रकल्प पद्धतीची पहिली पायरी कोणती आहे? तर परिस्थिती निर्माण करणे हे याचं योग्य उत्तर आहे. काय? परिस्थिती निर्माण करणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब ही शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आहे. तर मित्रांनो कोणती आहे? ऑप्शन क्रमांक ब, दिग्दर्शन याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य नाही? मित्रांनो कोणतं प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य नाही? चला सांगा पटकन. तर बघा, सर्व पाठ्यघटक शिकवता येतात हे या ठिकाणी वैशिष्ट्य नाही पहा. अध्ययन क्रियेला प्रवृत्त करून मार्गदर्शकाने तिच्यामध्ये सुकरता आणि सहजता आणणे म्हणजेच टिंबटिंब होय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ब, अध्यापन याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब, अध्यापन. विशिष्ट विद्यार्थ्यांना जाणवलेल्या समस्यांवर केलेली उपाययोजना म्हणजे टिंबटिंब अध्यापन होय. तर कोणतं मित्रांनो? उपाययोजनात्मक अध्यापन होय. लक्षात ठेवायचं, उपाययोजनात्मक अध्यापन होय. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अपेक्षित उद्दिष्ट पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांना केलेलं अध्यापन म्हणजे टिंबटिंब. तर याला काय म्हणतात मित्रांनो? लक्षात ठेवा सर्वांनी, ऑप्शन क्रमांक क, उपचारात्मक अध्यापन याचं बरोबर उत्तर आहे पहा. समस्येच्या उकलीसाठी बुद्धिमंथन तंत्राचा प्रथम उपयोग टिंबटिंब यांनी केला. तर मित्रांनो ऑसबर्न याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ग, ऑसबर्न. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वानुभवातून तसेच कृतीतून अध्ययन हा टिंबटिंब पद्धतीचा मूलमंत्र आहे. तर मित्रांनो कोणत्या पद्धतीचा मूलमंत्र आहे? तर स्वयं संशोधन. ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे पहा. वर्गामध्ये एखादी वस्तू दाखवणे आणि त्याचबरोबर माहिती सांगणे ही पद्धती म्हणजे टिंबटिंब. तर याला कोणती पद्धती म्हणतात? दिग्दर्शन आणि व्याख्यान याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अनुदेशनाच्या विविध मार्गामध्ये लहान गटाचे अनुदेशन हा एक मार्ग आहे. खालीलपैकी कोणती पद्धती या मार्गामध्ये समाविष्ट आहे? तर लक्षात ठेवा, चर्चा पद्धती. ऑप्शन क्रमांक अ, चर्चा पद्धती याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्यापन ही टिंबटिंब क्रिया आहे. मित्रांनो अध्यापन ही विकासात्मक क्रिया आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला, विकासात्मक क्रिया आहे पहा. आले असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपे मध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो, 399 रुपये, आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये. लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल, तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं पण घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा.
₹399 तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.